जिल्ह्यातील मुरबाड नगरपंचायत सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असताना शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवण्यात आलेल्या हायमास्टची पावती गायब असून तो तेथून काढून वॉर्ड नंबर 11 मध्ये बसवला, तर तेथील गार्डनही गायब असल्याचे समोर आले असल्याने नगरपंचायतचा कारभार संशयाचे भोवऱ्यात सापडला आहे। मुरबाड नगरपंचायतीने केलेल्या विकास कामात झालेल्या अनियमिततेची विभागीय चौकशी करण्यात यावी, यासाठी मुरबाडमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, रमेश दुधाळे यांच्यासारख्या अनेक नागरिकांनी वरिष्ठ पातळीवर केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी उपविभागीय अधिकारी व उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे मार्फत चौकशी करण्यासाठी 20 जुलै 2023 रोजी आदेश दिले असता ती चौकशी अजून गुलदस्त्यात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2019 मध्ये लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेला हायमास्ट हा तेथे नव्याने LED बसवल्याने तेथील हायमास्ट प्रभाग क्रमांक 11 मध्ये असणाऱ्या गार्डनमध्ये हलवण्यात यावा असा ठराव नगरपंचायतकडून घेण्यात आला व त्या ठिकाणी हायमास्ट बसवण्यात आला। मात्र तो हायमास्ट किती रुपयांना खरेदी केला त्याची पावती नगरपंचायतकडून गायब झालेली असताना तो नव्याने ज्या ठिकाणी बसवण्यात आला तेथील गार्डन गायब असल्याचे समोर आले असल्याने नगरपंचायतने कागदोपत्री 2 हायमास्ट खरेदी करून शासनाची तिजोरीची लूटमार केली की काय असा आरोप संतप्त समाजसेवक प्रकाश जाधव व नागरिकांकडून होत आहे। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।